भोकरदन तालुक्यातील दगडवाडी गावातील कॉर्नर बैठक संपून परत निघत असताना महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या ताफ्यातील गाडीवर दगडफेक झाली। भाजपा नेते रावसाहेब दानवे, महायुतीचे उमेदवार संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर दगडफेक केल्याचा आरोप चंद्रकांत दानवे यांनी केला। या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। काही गुंड भारतीय जनता पार्टीचे म्हणजे संतोष दानवे, आशाबाई पांडेचे आणि रावसाहेब दानवेचे यांनी ठरून दगडफेक करण्याचं काम केलं। आमची गाडी पुढे असल्यामुळे आणि आम्हाला कळालं, नवनाथराव म्हणले आपल्या गाडीवर ते नक्की हमला करणार आहे, त्यामुळे गाडी तेवढी फास्ट घेतली आणि मागच्या गाडीवर दगडफेक त्यांनी केलेली आहे। पोलीस खातं असेल, संबंधित निवडणुकीचे अधिकारी, इथले एसडीएम आणि व्हिडिओ असेल, अत्यंत ढीस पद्धतीनं कारभार त्यांचा चालू आहे। मी आयजी, डीजी आणि निवडणूक आयोगाला सकाळी याचंही पत्र पाठवणार आहे आणि आणि एसपी साहेबांच्या कानावर हा विषय मी घातलेला आहे। त्यांनी तातडीनं सांगितलं उद्यापासून इथं असं होणार नाही आणि माझं निवडणूक आयोगाला स्पष्ट बोलणं आहे, सांगणं आहे, मी उमेदवार आहे, माझा दौरा तुमच्याकडे अधिकृतरित्या मी देतोय। तसा रावसाहेब दानवेचा दौरा, संतोष दानवेचा दौरा, त्यांच्या भाजपाचा, त्यांच्या घरातला कोणाचे दौरे असेल